काल जकातेचे बारा सांगले होते की कोणकोणते मालावर जकात जाता म्हणून 8 किस्माचे माल सांगले होते की आमतौरा पर आमचे हिंगा माल असं जकात देऊन होता तांबडे नगद बोलतात ते का ते टेमा उपर जे कोणते नगद होते भंगार आणि चांदी ही दोन चीज होती. हे जे भितर सांगले की भंगारा उपर या चांदी उपर जकात देऊन का दलान एक ते तो निसाब असे कि चांदी बलन तकरीबन 200 दिरहम ते टमाचे तुम्हारा ते जे ग्राम कळलन तकरीबन 595 ग्राम जाता है. बंगार बल्ले 20 मिसकाल म्हणून ते जे ग्रामाचे इसबिन पल्लन तकरीबन 85 ग्राम जाता. अगर कोणाकडे एटली मालियत असे बंगारा इसबिन या चांदी इसबिन पल्लान एटली अगर मालियत कोणाकडे असे मसलन 595 ग्राम चांदीची जी कोणती व्हॅल्यू असे तेटलो कोणाकडे तांबडे असे ते तो हिसाब चूंकि मोल बदलते राहता एक्झॅक्ट काही सांगू शके नाही. कालीचे हिसबीन मोल काढून जे किता पडले तेजेर वळखू पडले की 595 ग्राम जे कोणते चांदी राहता तेजी कालीची जी कोणती व्हॅल्यू होती 1,72,550 आमच्या कर्नाटकाच्या इतबारान होते. 1,72,550 रुपये आणि 85 ग्राम बंगार बलन 12,63,950 रुपये ही कालीची व्हॅल्यू ही आमच्या कर्नाटकाच्या इतबारान जाऊ शकता. पुढे पट्टर काही जाऊ शकता ते व्याज ते दुडको बदलू शकता. अगर कोणाकडे एटलो अमाऊंट असे मसलन 1,72,550 रुपये एटलो कोणाकडे असे आणि तेजे ऊपर 1 वर्ष गुजरलो तेत्ता ते येतलो 2.5% दिवचे आम्ही मसलन 1 लाख रुपये भितर 2,500 रुपये एटले दिवचे. ही अगर कोणाकडे एटलो अमाऊंट असे आणि सगळं बरंच राहता दबाल आमच्याकडे येते राहता वते राहता काही राहा नाही घेतो. आज 50 लाख असे 5,000 झाली परवा बीजी पडली 1 वर्ष सर तो लेवल ऊपर राहून पास तेत्ता तेजे ऊपर जकात वाजिब जाता. वर्ष झाला मग केटले तुमचे 2.5% तुमचे चाहे तुमच्याकडे घरे राहो बँकात धरून राहो या बी कोणाकडे तुम्ही कर्ज दिला आहात तिशी राहो बहरहाल तुमच्याकडे ते दूड असे तरी तेटले दुडा भितर तुम्ही 2.5% देऊ का जे घेतले बढते वतले ते हिसबी तुमचे दूड बढते वतले ते हिसबीन अगर कोणाकडे असे तुमचे अगर तेटलो कोणाकडे अमाऊंट नाही या तेटलो अमाऊंट सगळं वर्ष झालं ना त्याच्या ऊपर या असे वते राहता येते राहता एकसरी काही राहा नाही ते हिसबीन त्याच्या ऊपर जकात वाजिब जाना है. या दोनों अल्लाह ताला समझ दो के